कोतवाल संघटनेचा कोतवाल संघटनेचा कोतवालांना चतुर्श्रेणी मिळाली पाहिजे, कोतवालांना चतुर्श्रेणी मिळाली पाहिजे, कोतवाल संघटनेचा कोतवाल एकजुटीचा. नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह. सध्या मी आहे अहमदपूर तहसील कार्यालयाच्या समोर. तहसील कार्यालयामध्ये कोतवाल संघटनेच्या वतीने चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. नेमक्या काय त्यांच्या मागण्या आहेत आणि किती दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आणि पुढे काय त्यांची भूमिका असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या उपोषणकर्त्यांकडे, धरणे आंदोलनकर्त्यांकडे जाऊया आणि काय त्यांच्या मागण्या आहेत हे बघणार आहोत. तुम्ही बघू शकता ही मंडळी जी आहे कोतवाल संघटनेच्या वतीने चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन, कामबंद धरणे आंदोलन यांनी नुकतंच सुरू केले. काय त्यांच्या मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. सर, काय नाव आहे तुमचं? शिवानंद भटमुर्गे. काय नेमक्या मागण्या आहेत कोतवाल संघटनेच्या? कोतवालांना चतुर्श्रेणी द्या अशी सरकारला आमची प्रमुख मागणी आहे. चतुर्थ श्रेणी याचा अर्थ काय आमच्या दर्शकांना समजावून सांगाल तुम्ही? कोतवाल कर्मचारी हा इंग्रजाच्या काळाच्या अगोदरपासून काम करतो, तर त्याला अजून मानधनच आहे, पण चतुर्श्रेणीचा दर्जा नाही. म्हणजे टीए नाही, डीए नाही, काहीच नाही, फक्त मानधन. त्याच्यावरच काम करावं लागते कोतवाला, तुटपुंजा मानधनावर. धरणे आंदोलनाला बसायचं आजच कसं सुचलंय? नाही सर, हे राज्यव्यापी आहे. आम्हाला वरून वरिष्ठांनी सांगितले प्रत्येक तालुक्याला आज बसणार. आम्ही आज तालुक्यात लेवलला बसणार आहे, उद्या लातूरला जिल्ह्याच्या ठिकाणी आणि परवा दिवशी 26 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातले प्रत्येक तालुक्यातून सर्व कोतवाल मुंबईला आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहे. या सरकारच्या कार्यकाळामध्ये ही मागणी तुमची पूर्णत्वास जाईल असं वाटतंय का? हो, जाईल अशी वाटते, अपेक्षा आहे. शिंदे साहेबांनी आश्वासन दिले तसं आमची चालू होती. फाईल मंत्रालयामध्ये आहे, कॅबिनेटमध्ये आहे. शिंदे साहेबांना आमच्या वरिष्ठ अधिकारी भेटले, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटले, अजितदादाला भेटले, सर्वांना वरिष्ठांना भेटले. त्यांनी सहमती आहे त्यांच्याबद्दल, त्याच्यामुळे आमचं यावेळेस चालू आहे. यापुढे जर मागणीची पूर्तता नाही झाली तर काय भूमिका असणार आहे कोतवाल संघटनेची? यापुढे आता ते सर्व वरिष्ठ अधिकारी आमचे ठरवतील, आम्ही त्याच्यावर काही बोलू शकत नाही आता. पण संघटनेच्या हिताने जे निर्णय घेतील अधिकारी वरचे, त्यासोबत आम्ही सहमत आहोत. याच आंदोलनात सहभागी झालेले दुसरे सुद्धा सदस्य आहेत. सर्व समोर या. काय मागणी आहे तुमची? तुमचं नाव अगोदर मला सांगा. बालाजी गोपाल देपळे. कशा पद्धतीची आहे मागणी तुमची? चतुर्थ श्रेणी मिळाली पाहिजे कोतवालांना. चतुर्थ श्रेणी मिळाल्यानंतर काय फायदे होणार आहेत तुम्हाला? चतुर्थ श्रेणी मिळाल्यानंतर आम्ही एक शासकीय कर्मचारी म्हणून गणले जातात. हा, ही एक महत्वाची भूमिका असेल. आता आम्ही एक शासनाचा भाग आहोत, पण शासन आम्हाला मानित नाही आम्ही शासकीय म्हणून. त्याचबरोबर माझ्यासोबत काही महिला कर्मचारी सुद्धा आहेत या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये या सहभागी झाले आहेत. ताई, काय नाव आहे तुमचं? कोणत्या पदावर आहात? मी तहसील कार्यालय अहमदपूर येथे कोतवाल पदावर आहे. किती वर्षापासून आहात? आता 1 वर्ष झालं. या चतुर्थ श्रेणीच्या मागणीसोबत आणखी दुसऱ्या काही मागण्या आहेत का तुमच्या? दुसऱ्या भरपूर आहेत मागण्या. तसं आम्ही निवेदनामध्ये लिहिलंय, भरपूर आहे. पण प्रमुख 2च मागण्या आहेत की तलाठीमध्ये आरक्षण आणि पहिली मेन मागणी आहे ते म्हणजे चतुर्थ श्रेणी कोतवालांना. तलाठीमध्ये आरक्षण आणि चतुर्थ श्रेणी. तुम्हाला वाटतंय का या प्रशासनाच्या काळामध्ये तुमच्या मागणी पूर्ण होतील असं तुम्हाला वाटतंय? होऊ शकतील अशी अपेक्षा आहे. मला वाटतं काल एक राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी या पदांना एकत्र करून पंचायत विकास अधिकारी अशी मंजुरी देण्यात आली. मग त्याचा निकाल लागल्यामुळे तुम्ही आज बसलात का असं मला विचारायचं आहे तुम्हाला? नाही, तसं काही नाही. आमच्या अगोदरपासूनच हे असं चालू होतं, हा विषय चालू होता. एकूणच पाहिलं तर अहमदपूर तालुक्यातील ही सर्व कोतवाल मंडळी आहेत, धरणे आंदोलनामध्ये सहभागी ते झालेले आहेत. तलाठी पदामध्ये आरक्षण पाहिजे आणि कोतवाल पदाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा एबीएन4 आवाज बहुजनांचा न्यूज करता. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.